गुड मॉर्निंग मुलांनो, मी संदीप वानखडे तुम्हाला सायन्स शिकवासाठी घेऊन आलो आहे. तुमचं आवडतं युट्यूब चॅनल, त्याचं नाव आहे निल्सन एज्युकेअर सायन्स अँड मॅथ्स. आज आपण वर्ग 8वीचं अत्यंत महत्त्वाचं लेसन, ज्याचं नाव आहे सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन, हे शिकणार आहोत. आपल्या आजूबाजूला बरेचसे ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसून येतात. मग ते प्लांट्स असोत, ॲनिमल्स असोत, मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया वगैरे, आताचा जो कोरोना व्हायरस आहे तो असो, हे सगळे ऑर्गॅनिझम्स आणि यांची लाईफ हे अभ्यास करत असताना, कुठल्याही स्ट्रक्चरचा अभ्यास करत असताना आपण त्याच्या बेसिक युनिटवर जातो, बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स बघतो. आता तुम्ही म्हणा बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स काय भानगड आहे? तर बघा, आपण एक स्ट्रक्चर अभ्यास करू. घर घर साधं घर. घर प्रत्येकाचं वेगवेगळं असते. आपण बघतो का काही लोक उंच बिल्डिंग मध्ये राहतात, काही लोक छोट्या बिल्डिंग मध्ये राहतात, काही बंगलोज मध्ये राहतात, तुमच्या आमच्यासारखे लोक एका स्लॅबच्या घरात राहत असू. या सगळ्यांच्या घराचं जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे, जे स्ट्रक्चरचा अभ्यास करत असताना जो बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे, तो आहे वीट. वीट म्हणजे ब्रिक्स. मग सगळ्यांच्या घरामध्ये सिमिलरिटी दिसून येते का? बा सगळ्यांचे घर ब्रिक्स, रेती, सिमेंट पासून बनले असतील, परंतु किमता, सुविधा वेगवेगळ्या आहेत, आकार, साईज वेगवेगळ्या आहेत. तसंच आपण इकडे बघून राहिलो का जे ऑर्गॅनिझम्स आपल्याला इकडे दिसून राहिले आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आजचा काल का कोरोना व्हायरस, या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही समानता आहे का स्ट्रक्चरल लेवलवर? तर यस, त्यांच्यामध्ये एक समानता आहे का हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशापासून बनले आहे? सेल पासून बनले आहे. ठीक आहे. म्हणून आपल्याला या लेसन मध्ये या सेल बद्दलची खूप सारी डिटेल माहिती जाणून घ्यायची आहे. तर मग आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो, तो म्हणजे व्हॉट इज सेल? काय आहे मग हे सेल? का एवढी महत्वाची आहे? का आम्हाला एवढं शिकावं लागते? जर तुम्हाला बायोलॉजीच्या विषयाचं संपूर्ण नॉलेज घ्यायचं असेल तर त्याचा बेसिक म्हणून ह्या लेसनकडे आपण बघतो. आणि हा लेसन बिलकुल अतिशय जास्त महत्वाचा आहे, कारण का या लेसनवर तुमच्या पुढील स्टँडर्ड्सची जे काही लेसन असतील ते डिपेंड आहेत. जर हा लेसन सर्वप्रथम सर्वात चांगला आणि व्यवस्थितपणे जर समजून घेतला तर बाकीचे लेसन समजून घेण्यामध्ये तुम्हाला खूप सोयीचं जाईल. तर आपला पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे व्हॉट इज सेल? तर सेल काय आहे? तर सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल काय आहे? बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ओके. सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता सेल जर बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे, तर मग या सेलचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल, अँड सेल मेक्स अप लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज द लिव्हिंग थिंग्स, and carried out different activity that keep a living thing alive. म्हणजे सेल हे बेसिक स्ट्रक्चरल फंक्शन युनिट ऑफ लाईफ तर आहेच, पण या सेलमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत राहतात आणि या ऍक्टिव्हिटीज त्या सेलला म्हणजेच त्या ऑर्गॅनिझमला जिवंत ठेवण्यासाठी मदत करतात. कारण आपण बघितलं आहे, जर आपण डिटेलमध्ये जर एखाद्या ऑर्गॅनिझमचे बॉडी स्ट्रक्चर किंवा इंटरनल स्ट्रक्चरच्या संदर्भात जर विचार करू तर आपण सगळ्यात पहिले पाहतो का प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सेल पासून बनलाय. म्हणजे काही ऑर्गॅनिझम सेल पासून बनले असतील, काही ऑर्गॅनिझम जास्त सेल पासून बनले असतील, सेल खूप सारे एकत्र झाल्या तर ग्रुप ऑफ सेल बनतो, ज्याला आपण टिश्यू म्हटले जाते. हे टिश्यू सुद्धा एक पर्टिक्युलर फंक्शन करतील, त्यांचं एक पर्टिक्युलर काम असेल. शेवटी सगळ्यांचे जे काम आहे, टिश्यू असो का सेल असो, हे काय करतात? त्या सजीवाला जिवंत ठेवण्यासाठी मदत करतात. मग इथे जर सिक्वेन्स लावायची म्हटली तर सेल लागते, सेल पासून टिश्यू बनतात, टिश्यू पासून ऑर्गन्स बनतात, ऑर्गन्स पासून सिस्टीम बनते, सिस्टीम एक पर्टिक्युलर प्रोसेस कंप्लीट करते, आणि ह्या सगळ्या ज्या प्रोसेस असतात, ज्या इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत, लाईफ प्रोसेसेस, त्या एका बॉडीमध्ये कंप्लीट होतात, आणि म्हणून त्या बॉडीला आपण जिवंत बॉडी म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे म्हणतो. मग जर सेलमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी होत असतील आणि त्या ऍक्टिव्हिटी त्या सेलला जिवंत ठेवतात, तर सेल पासून टिश्यू बनलाय, टिश्यू जिवंत राहील. टिश्यू जिवंत राहिला तर टिश्यू पासून ऑर्गन्स बनले आहेत, ऑर्गन्स फंक्शनिंग मध्ये राहतील. ऑर्गन्स पासून काय बनलाय? सिस्टीम बनली आहे, म्हणजे एक सिस्टीम काम करेल, आणि हे सिस्टीम एक पर्टिक्युलर प्रोसेस कंप्लीट करेल. आणि ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत, ज्या बॉडीमध्ये, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस कॅरी आउट होतात, इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस पूर्ण होतात, त्याच ऑर्गॅनिझमला आपण लिव्हिंग थिंग असे म्हणतो. तर ह्या ज्या बाकीचा जो पार्ट आहे हा आपल्या नंतरच्या लेसन मध्ये शिकायचा आहे. तर आज फक्त एवढंच लक्षात ठेवा की सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, अँड ऑल नोन लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल, अँड सेल कॅरी आउट डिफरंट ऍक्टिव्हिटीज टू कीप that keeps a living thing alive. इथपर्यंत झालं. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत का हे जे शोध आहे सेल बद्दल, आता आपण थोड्या वेळानंतर जेव्हा आपण आपला व्हिडिओ समोर जाईल तेव्हा आपण बघूया की सेलच्या अंदर न्यूक्लियस असते, विविध ऑर्गनल्स असतात. हा सगळा शोध काही एका दिवशी लागला नसेल.
ह्या शोध लावण्यासाठी वेगवेगळ्या सायंटिस्टनं वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळं कॉन्ट्रीब्युशन दिलं असेल. तर या सगळ्या सायंटिस्टच्या वेगवेगळ्या शोधापासून आपण एक सेल थेअरी बनवली. आपण म्हणजे सायंटिस्टने एक सेल थेअरी बनवली. ते सेल थेअरीचे महत्वाचे पॉइंट्स आपल्याला माहीत असले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे कसं आहे, एखाद्या सायंटिस्टनं एखादा शोध लावला असेल, जसं फॉर एक्झाम्पल थिओडर शॉननं लावला होता का ऑल ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल. मग त्या थिओडर शॉनने एखादं पुस्तक लिहिलं असेल, त्याच्यामध्ये त्याच्या शोधाचं डिटेल टाकलं असेल. मग आपल्याला काय पूर्ण पुस्तक वाचायची गरज आहे का? नाही. या सगळ्या सायंटिस्टला एकत्र करून एक सेल थेअरी बनली. त्या सेल थेअरीचे बेसिक 3 पॉईंट लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला पॉईंट आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल. मग तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते असतो आपण थोड्या वेळ अगोदर बघितलं आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल. हा झाला तुमचा पहिला. सेकंड काय? ऑल लिव्हिंग थिंग अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल अँड ऑल लिव्हिंग थिंग्स अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे सगळे लिव्हिंग थिंग हे अस्तित्वात असलेल्या सेल पासूनच निर्माण झाले आहेत. आणि तिसरा पॉइंट आहे सेल इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. पुढच्या पॉइंट नुसार आपण जर सर्वप्रथम बघायचं झालं का हे सेल कोण शोधली असेल, तर आपण त्याला स्टार्टिंग करूया. तर 1665 ला रॉबर्ट हुक नावाचे सायंटिस्ट आले आणि यांनी काय केलं, स्वतः बनवलेल्या मायक्रोस्कोप म्हणजे स्वतः सेल्फ डिझाईन मायक्रोस्कोप मध्ये थिन स्लाइस ऑफ कॉर्क प्लांट ऑब्झर्व केली. म्हणजे बुचाच्या झाडाच्या सालीचा पापड पापुंद्रा त्यांनी बनवलेल्या मायक्रोस्कोप मध्ये त्यांनी बघितला आणि बघितल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर त्यांना हनीकॉम्ब सारखं दिसलं, शहदाच्या पोळ्यासारखं. आणि त्या हनीकॉम्ब मध्ये प्रत्येक कंपार्टमेंट जे छोटं छोटं होतं त्याच्यामध्ये हनी बी राहते. त्या प्रत्येक कंपार्टमेंटला त्यांनी स्मॉल रूम, छोटी खोली असं नाव दिलं. आणि ते ज्या देशामध्ये राहत होते तिथं लॅटिन भाषा बोलली जात असेल आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्मॉल रूमला सेल म्हटले जाते. त्याच्याहून तेच नाव पडलं सेल. म्हणजे 1665 ला रॉबर्ट हुक हे पहिले सायंटिस्ट होते ज्यांनी डिस्कवर्ड केलं सेल. त्याच्यानंतर 1674 ला अँटॉन लेव्हनहुक आले आणि लेव्हनहुकनं सगळ्यात प्रथम लिव्हिंग सेल ऑब्झर्व केली. म्हणजे रॉबर्ट हुकनं जे सेल ऑब्झर्व केली होती ती डेड सेल होती आणि अँटॉन लेव्हनहुक 1674 ला म्हणजे जवळपास त्याच्या 9 ते 10 वर्षानंतर सक्सेसिव्हली लिव्हिंग सेल ऑब्झर्व केली. ओके. देन आफ्टर आपण बघतो का 1883 ला रॉबर्ट ब्राउन आहेत. रॉबर्ट ब्राउननं काय डिस्कवर केलं, रॉबर्ट ब्राउन डिस्कवर द न्यूक्लियस इनसाइड द सेल. म्हणजे हळूहळू आता बघा सेल थेअरी डेव्हलप होत राहिली आहे आणि हळूहळू सेलच्या बद्दल आणखी माहिती मिळायला लागली आहे. सर्वप्रथम रॉबर्ट हुकनं डेड सेल बघितली, ऑब्झर्व केली 1665 ला. अँटॉन लेव्हनहुकनं लिव्हिंग सेल ऑब्झर्व केली 1674 ला. अँड रॉबर्ट ब्राउननं 1883 ला डिस्कवर केलं न्यूक्लियस इनसाइड द सेल. त्याच्यानंतरचा जो सायंटिस्ट होता 1835 ला फेलिक्स डुजार्डिन यांनी काय केलं, फेलिक्स डुजार्डिन डिस्कवर्ड सेल कंटेंट फ्लुइड. म्हणजे सेलच्या अंदर एक पदार्थ असतो, तरल पदार्थ असतो, फ्लुइड असते. हे डिस्कवर करणारे सायंटिस्ट होते 1835 ला येणारे फेलिक्स डुजार्डिन. देन 1838 ला शेल्डिन्स नावाचे सायंटिस्ट आले आणि शेल्डिन प्रपोज दॅट ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल. म्हणजे या सजीव म्हणजे पृथ्वी तलावरचे जेवढे प्लांट्स असतील हे सेल पासून बनलेले आहेत. हे शेल्डिन नावाच्या सायंटिस्टनं डिस्कवर केलं, प्रपोज केलं आणि हे केलं 1838 ला. त्याच्यानंतर जेई पुरकिंजी झाले 1839 ला. तर जेई पुरकिंजीने काय केलं, जे डुजार्डिननं जे शोधलं होतं का सेल कंटेन फ्लुइड, त्या फ्लुइडला नाव दिलं प्रोटोप्लाझम. ठीक आहे. म्हणजे सेलच्या अंदर एक फ्लुइड असते, त्या म्हणजे सेल फ्लुइडला नाव दिल्यात आलं आहे प्रोटोप्लाझम. देन थिओडर शॉन 1839 ला यांनी काय प्रपोज केलं, जसं MG शेल्डिननं प्रपोज केलं होतं 1838 ला की ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल, तसंच 1839 ला थिओडर शॉननं सुद्धा प्रपोज केलं का ऑल ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल. त्याच्यानंतर जे आले कार्ल हेनरिच ब्राउन 1845 ला. 1845 ला जे ब्राउन्स आले यांनी या बाकीच्या थिअरीचा अभ्यास करून एक पॉस्टुलेट समोर ठेवला. त्या पॉस्टुलेटचं म्हणणं होतं का सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लाईफ. ह्या सगळ्या थिअरीनुसार मग एक स्टेटमेंट देण्यात आलं, ब्राउननी दिलं 1845 ला की ऑल
ऑर्गॅनिझम्स जे सेल पासून बनले आहेत. सो दॅट इज वाय ही प्रपोज दॅट सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. ओके. अँड देन आफ्टर द इम्पॉर्टंट सायंटिस्ट रडॉल्फ विरशॉ इन 1845 proposed that every cell is arises from pre-existing cell. म्हणजे त्यांचं एक फेमस वाक्य आहे, ओमनिस सेल्युला अ सेल्युला. ओमनिस सेल्युला अ सेल्युला याचा अर्थ असा होतो का कुठलीही सेल स्पॉन्टेनियसली म्हणजे स्वतंत्रपणे अस्तित्वात येत नाही, तर ती अस्तित्वात येते त्याच्या आधी अस्तित्वात असलेल्या सेल पासून. तर हे वेगवेगळे सायंटिस्ट होते ज्यांनी सेल थेरीला आपलं कंट्रीब्युशन दिलं. आता पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत. आपला पहिला पॉईंट झाला सेल, इंट्रोडक्शन अबाउट द सेल, आणि वेगवेगळ्या सायंटिस्टने आपल्या सेल थेरीमध्ये कुठलं कंट्रीब्युशन दिलं. आता पुढचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते म्हणजे बघा, इथं ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्या आजूबाजूला. कोणते ऑर्गॅनिझम दिसतात आपल्याला? तर ऑर्गॅनिझमचे आपण मेनली दोन पार्ट करतो, एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? दोज ऑर्गॅनिझम हु मेड अप ऑफ जस्ट ओनली वन सेल, म्हणजे ज्यांची शरीर फक्त जे एकाच सेल पासून बनले आहे अशा ऑर्गॅनिझमला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. एक्झाम्पल मध्ये अमिबा घेऊ शकता, पॅरामोशियम घेऊ शकता, असे बरेचसे एक्झाम्पल येतील. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ मेनी सेल. मग मेनी सेल पासून बनले आहे तर त्याच्यात आपण येतो, म्हणजे ह्युमन बिंग पण येते, अॅनिमल्स येतात, प्लांट्स येतात, जे मेनी सेल पासून बनले, ज्याला आपण मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणतो. तर ऑर्गॅनिझमचे आपण दोन प्रकार बघितले, एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एक मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. हा झाला आपला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट काय येणार आहे? हा चला मुलांना, नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपला? साईज ऑफ सेल. तर साईज ऑफ सेल म्हणजे सेलला मोजावी लागेल. मग कशामध्ये मोजता? किलो मध्ये मोजल्या जाते का सेल किलो मध्ये मोजल्या जाईल, मीटर मध्ये मोजल्या जाईल का? नाही. तर सेलला ज्या युनिट मध्ये मोजले जाते त्या युनिटचं नाव आहे मायक्रोमीटर. आणि एक मायक्रोमीटर म्हणजे कोण होते? 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1 स्मॉलेस्ट सेल इन द वर्ल्ड. या जगातली सगळ्यात स्मॉलेस्ट सेल आहे तो आहे मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा नावाची सगळ्यात छोटी सेल आहे ज्याची साईज असते 0.1 मायक्रोमीटर. आणि सगळ्यात मोठी साईज लार्जेस्ट सेल ऑन द अर्थ आहे ऑस्ट्रिच, शहमृग म्हणतो आपण त्याला, शतमृगचं अंड, ज्याची साईज आहे 18 सेंटीमीटर. ठीक आहे. याच्यानंतर आपण ह्युमन बिंग म्हणजे आपल्या शरीरात असणाऱ्या सेलच्या साईज बद्दल पाहू घेऊया थोडस. तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात छोटी सेल असते जे 5 मायक्रोमीटरची असते, ती असते ह्युमन स्पर्म, जे मेल बॉडीमध्ये असते. आणि सगळ्यात मोठी जी सेल असते ह्युमन बॉडीमध्ये, ह्युमन बिंग मधली, ती असते 120 मायक्रोमीटर, ज्याला ओहम म्हणतात, जे फिमेल बॉडीमध्ये असते. आणि या स्पर्म आणि ओहमच्या फ्युजनच आपण सगळेजण तयार झालेले आहोत. लॉंगेस्ट सेल, ओके, longest cell in the human body is nerve cell. The length of nerve cell is near about 1 meter, म्हणजे 100 सेंटीमीटर पर्यंत लांब असू शकते ही सेल, लॉंगेस्ट सेल. ठीक आहे. हा आपला दुसरा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट काय येणार आपला? तर यांच्या साईज कशी असते? साईज झाले आपल्या, साईज म्हणजे कोणती छोटी कोणती मोठी, थोडस तुमच्या लक्षात आलं असेल. शेप कसे असतील? शेप म्हणजे आकार कसे असतील? तर सेलचे आकार वेगळे असतील. ठीक आहे. सेलचे आकार का वेगळे असतात? कारण का त्या सेलचं जे फंक्शन असेल त्याच्यानुसार त्यांचा आकार असेल. जर तुम्ही ह्युमन आरबीसीस बघितली तर बायकॉन्केव्ह शेपची आहे. नर्व सेल बघितली तर ब्रांच वाली आहे, म्हणजे असं फांद्यावाली आहे. डब्ल्यूबीसीस बघितली तर याचा शेप इरेग्युलर आहे. आता यांचे शेप वेगवेगळे का आहेत? तर डब्ल्यूबीसीसचं काम काय आहे, आरबीसीसचं काम काय? फ्लो करणे. मग ते कॉन्केव्ह शेपची असेल तर इझिली फ्लो होईल. जे ट्रायंग्युलर शेपची असेल, स्क्वेअर शेपची असेल तर या नसांमधून फ्लो व्हायला त्याला अडथळा निर्माण होईल. दुसरी गोष्ट आहे नर्व सेल ब्रांच आहे, ते फांद्या. का नर्व सेल ब्रांच का असते? कारण त्याला डिफरंट डायरेक्शन मधून इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते, त्याच्यामुळे ते सेल कशी ब्रांच आहे. डब्ल्यूबीसीस रेग्युलर शेपची का नाही आहे? वेन फॉरेनर बॉडीज म्हणजे आपण म्हणू का मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या सेलमध्ये एंटर करेल तेव्हा हे डब्ल्यूबीसीस काय करते? त्याला विळंबूर करून घेते, त्याला नष्ट करण्याचे प्रयत्न करते, म्हणून त्याचा आकार वेगवेगळा असतो. इथपर्यंत आलं लक्षात? ठीक आहे. आता आपण पाहूया स्ट्रक्चर ऑफ सेल. मग आता सेलचं स्ट्रक्चर अभ्यास करण्यासाठी आपल्याला सेल बघावी लागेल. आणि सेल बघण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट्स येतात त्याचं नाव आहे मायक्रोस्कोप. दोन प्रकारचे असतात, एक कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि एक इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. ठीक आहे. आपला नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रक्चर ऑफ सेल.
स्ट्रक्चर ऑफ सेल मध्ये आपल्याला काय शिकायचं तर बघा, सर्वप्रथम अ सेल इज फिल्ड विथ अ जेली लाईक लिव्हिंग मटेरियल कॉल्ड सायटोप्लाझम. कुठलीही सेल, कोणतीही सेल घ्या तुम्ही, अॅनिमल सेल, प्लांट सेल, कुठल्याही ऑर्गॅनिझमची सेल घ्या, हे सेल जेली लाईक सबस्टन्स पासून म्हणजे जेली लाईक मटेरियल पासून भरलेली असेल. म्हणजे त्या सेलच्या अंदर काय दिसते तुम्हाला, जेली लाईक मटेरियल, ज्याला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. अ सेल इज फिल्ड विथ जेली लाईक मटेरियल कॉल्ड सायटोप्लाझम. In case of plant cell and most of the plant cell and animal cell, the two different region of protoplasm distinguish. चला आपला पुढचा पॉइंट आहे स्ट्रक्चर ऑफ सेल. स्ट्रक्चर ऑफ सेल मध्ये सर्वप्रथम आपण 2 पॉइंट बघूया. त्याच्यातला पहिला पॉइंट आहे सेल इज फिल्ड विथ अ जेली लाईक लिव्हिंग मटेरियल कॉल्ड प्रोटोप्लाझम. तर सेल मध्ये जेली लाईक एक मटेरियल असते ज्याला प्रोटोप्लाझम असे म्हणतात. अँड इन मोस्ट ऑफ द प्लांट सेल अँड एनिमल सेल टू डिफरंट रिजन कॅन बी डिस्टिंग्विश इन द प्रोटोप्लाझम. म्हणजे जास्तीत जास्त प्लांट सेल आणि एनिमल सेल मध्ये आपल्याला प्रोटोप्लाझमचे 2 भाग दिसून येतात. त्याच्यापैकी पहिला भाग कोणता आहे, इन द सेंट्रल रिजन इज अ ब्लॅक डार्क स्पॉट कॉल्ड न्यूक्लियस. सेंट्रल रिजनला तुम्हाला काय दिसते, एक सेल आहे, त्याच्या सेंट्रल रिजनवर तुम्हाला एक ब्लॅक डार्क स्पॉट दिसतो ज्याला न्यूक्लियस असे नाव आहे. आणि उरलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये फ्लुइड असते, त्या फ्लुइडला म्हटले जाते सायटोप्लाझम. म्हणजे जर आपण अभ्यास करायला गेलो तर आपल्याला असं म्हणता येईल का प्रोटोप्लाझम हे जास्तीत जास्त अॅनिमल सेल आणि प्लांट सेल मध्ये 2 भागात डिवाइड झालं आहे. जेव्हा आपण त्याला मायक्रोस्कोपच्या मदतीने बघू, व्हेन वी ऑब्झर्व द सेल अंडर द मायक्रोस्कोप, दिस प्रोटोप्लाझम डिस्टिंग्विश बिटवीन द 2 region. Out of them, first is a dark black spot called as nucleus, and other is a remaining part of that cell, which is a fluid, and this fluid is called as the cytoplasm. ते आपण आता सायटोप्लाझम बघणार आहोत. सायटोप्लाझम काय आहे, तुम्ही बघा एक अंड घ्या, त्या अंड्याला फोडल्यानंतर जो पिवळ्या कलरचा जो भाग असतो तो सोडून उरलेला जेली लाईक सबस्टन्स असतो त्याला सायटोप्लाझम म्हणतात. मग सायटोप्लाझम काय आहे, द सेल कंटेन जेली लाईक मटेरियल कॉल्ड सायटोप्लाझम, त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. या सायटोप्लाझम मध्ये बरेचसे मॉलिक्यूल डिझॉल्व असतात, बरेचसे सबस्टन्स डिझॉल्व असतात. कोणकोणते सबस्टन्स आहेत ते, एन्झाईम्स आहेत, अमायनो ऍसिड आहे, ग्लुकोज आहे, शुगर म्हणजे ग्लुकोज एक प्रकारची शुगरच आहे, फ्रुक्टोज वगैरे येतात, म्हणून आपण त्याला एक नाव देऊ शुगर. म्हणजे कोणते कोणते मॉलिक्यूल्स डिझॉल्व असतात, एन्झाईम्स, अमायनो ऍसिड, शुगर अँड अदर मॉलिक्यूल आर डिझॉल्व इन सायटोप्लाझम. And in this cytoplasm 100 of chemical reaction takes place. खूप साऱ्या केमिकल रिएक्शन्स होत राहतात. त्या केमिकल रिएक्शन्स भरपूर अशा केमिकल रिएक्शन आहेत. त्याच्यापैकी एक केमिकल रिएक्शन बघायची झाली तर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. व्हेन ग्लुकोज आर एंटर्स इनटू द सेल अँड ऑक्सिजन आर ऑल्सो एंटर्स इनटू सेल, द ग्लुकोज गेट ऑक्सिडाइज विथ द हेल्प ऑफ दिस ऑक्सिजन अँड टू डिराइव्ह द एटीपी, एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन जेव्हा सेलमध्ये, म्हणजे सगळ्यात प्रथम कुठे येतील ते, सर्वात पहिल्यांदा कुठलाही मटेरियल जेव्हा सेलच्या मेम्ब्रेनला भेदून म्हणजे सेलच्या मेम्ब्रेनच्या क्रॉस करून एंटर्स होतो तो सायटोप्लाझम मध्ये होतो. आणि या सायटोप्लाझम मध्ये भरपूर अशा केमिकल रिएक्शन होत राहतात. आणि त्याच्यासोबतच या सायटोप्लाझम मध्ये खूप सारे एक्स्ट्रीमली स्मॉल स्ट्रक्चर्स आहेत ज्याला आपण सेल ऑर्गनल्स म्हणतो. ओके, तर सेव्हरल एक्स्ट्रीमली स्मॉल स्ट्रक्चर्स कॉल्ड सेल ऑर्गनल्स आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. ओके, याच्यानंतर आपल्याला बघायचं की ईच सेल इज कवर्ड बाय थिन मेम्ब्रेन. प्रत्येक सेल एका थिन मेम्ब्रेनना, एक थिन अशा लेअरनं कवर्ड असते. दिस थिन मेम्ब्रेन इज कॉल्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन. ही सेल मेम्ब्रेनचं फंक्शन असं आहे की दिस सेल मेम्ब्रेन अलाउ टू पास सम मटेरियल इनसाइड द सेल. ओके, म्हणून याला सेमी परमिएबल असे मेम्ब्रेन असे म्हणतात. ही मेम्ब्रेन काय करते, सम मटेरियलला, काही मटेरियलला अंदर येऊ देते, तर काही मटेरियलला सेल मधून बाहेर जाऊ देते, काही मटेरियलला अंदरच्या अंदर ठेवते, तर काही मटेरियलला बाहेरच्या बाहेर ठेवते. म्हणजे ठरवण्याचं काम कोण करते आहे, हे सेल मेम्ब्रेन करते आहे, कोणत्या मटेरियलला अंदर जाऊ देणे आणि कोणत्या मटेरियलला बाहेर येऊ देणे. हे सेल मेम्ब्रेन पोरस असते, छिद्रवाली असते, म्हणून त्या छिद्रातून काही मॉलिक्युल्स अंदर जाऊ शकतात, तर काही मॉलिक्युल्स बाहेर येऊ शकतात, काही मॉलिक्युल जाऊ शकत नाहीत. ठीक आहे, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेल ऑर्गनल्स
आणि सेल ऑर्गनल्स जर समजून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, ज्याचं नाव आहे निल्सन एज्युकेअर सायन्स आणि मॅथ. धन्यवाद. नमस्कार.